परिक्रमावासियांचं स्वागत हे जणू काही आगळं वेगळ्या प्रकारे केलं जातं. हो. त्यांना चहा पाणी दिला जातो, त्यांना नाश्ता दिला जातो. अक्षरशः घरामध्ये खायला नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा हे लोक पराक्रमीवासियांचं स्वागत करतायत चहा पान वगैरे देऊन. मला तर विशेष अशा प्रकारे नवल वाटतं. आपल्याकडे भरपूर आहे पण देण्याची क्षमता नाही असं वाटतं. बरोबर. का दान करू नये? ज्या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली, आदिवासी लोकांची परिस्थिती पाहिली तर आपल्याकडे फार भरभरून आहे. आपल्या लोकांनी सुद्धा यांच्याकडून काहीतरी गुण घेतला पाहिजे. पहा, आपण देवाला नारळ फोडतो, त्यातला काही प्रसाद देवापुढे ठेवतो, नारळ कुठं देवापुढे ठेवतो आणि नंतर प्रसाद म्हणून तो वाटत असतो. मग अशाच प्रकारे आपल्या धनातील काही धन जर आपण प्रसाद म्हणून देवाच्या कारणी जर लावलं तर आपलं संपूर्ण देव प्रसादमय होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर. त्यामध्ये म्हणून बरोबर आहे, तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. गृहस्थीवर सगळे आश्रम चालू असतात. सगळा जवळजवळ संन्यास, वानप्रस्थ, ब्रह्मचारी तिन्ही आश्रम गृहस्थावर चालू आहे महाराज. म्हणून हे गृहस्थी लोक आपल्याला आपली सेवा करतात. त्यांनी जर सेवा नाही केली महाराज तर आपली परिक्रमा होणार नाही. बरोबर. हो, आपली परिक्रमा होण्याचं एकमेव कारण म्हणजे नर्मदा माई त्यांच्याकडून करून घेते. खूप असं साह्य महाराज या लोकांचं. कधी कधी डोळ्यात अक्षरशः पाणी येतं.